शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार, लेखापरीक्षकांच्या अहवालात माहिती उघड, माजी संचालक मंडळास तात्काळ भरपाईचे आदेश। शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ते मारून घेतात स्वतःला फटके, सुकाणू समितीचे सदस्य विजय जाधव तळोद्यात। नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 10 विषयांना एका मिनिटात मंजुरी, विरोधकच नसल्यानं शांततेत पार पडली सर्वसाधारण सभा। नात्याचा अनुबंध जपणारं रक्षाबंधन, श्रावणातल्या उत्सवांच्या मांदियाळीत एक पावन पर्व। बातमी आहे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहाराची। शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता होती। त्याबाबत वारंवार तक्रारीही करण्यात आल्या। भाजप जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सहकार व पणन मंत्री यांच्याकडे तक्रार केली होती। बऱ्याच कालावधीनंतर चौकशी अंती वाढीस खर्चास पणन संचालकांची मंजुरी घ्यावी, अन्यथा ही रक्कम मागील संचालकाकडून तात्काळ वसूल करण्यात यावी असे आदेश देण्यात आल्यानं खळबळ माजली आहे। शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले होते। एकूण उत्पन्न 1,74,40,742 2014-15 आणि त्या आर्थिक वर्षामध्ये 49,15,405 टोटा दाखवला। उत्पन्न किती आहे? त्या अनुषंगाने हिंगोली येथील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद दौलतराव पाटील यांनी तक्रार केली होती। त्यानुसार शासकीय लेखापरीक्षक वसंत राठोड यांच्याकडे चौकशी नेमून अहवाल मागविण्यात आला होता। त्यांच्या अहवालानुसार मागील संचालक मंडळाकडून 1,30,46,338 रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहसंस्था धुळे यांनी विद्यमान संचालक मंडळास दिले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता होती। त्याबाबत वारंवार तक्रारीही करण्यात आल्या होत्या। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनीही सहकार व पणन मंत्री यांच्याकडे तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार पणन संचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते। त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक अनियमिततेची चौकशी करून आपला अहवाल सादर केला होता। तो अहवाल प्राप्त होण्यास बराच कालावधी उलटला। त्यामुळे मिलिंद पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अनुसरला होता। त्यामुळे अहवालाची पूर्तता करण्यासंबंधी आदेश जारी करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीने 31 जानेवारी 2017 रोजी संचालक मंडळातील ठरावानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला। त्यास 8 महिन्यांचा कालावधी उलटूनही पणन संचालकांनी या वाढीव खर्चास मंजुरी दिलेली नाही। परिणामी मागील संचालक मंडळ 1,30,46,438 रुपयांच्या वसुलीस पात्र ठरलेत। कृषी उत्पन्न बाजार समिती ही त्यांची खासगी प्रॉपर्टी म्हणून त्यांनी आजपर्यंत खर्च केला आहे। संचालक मंडळांच्या घरी लग्न समारंभ असतात, अनेक त्यांचे खासगी कार्यक्रम असतात। त्या खासगी कार्यक्रमांना मुला आणि मुलींच्या लग्नासाठी ज्या गाड्या आपण करतो त्याची बिल सुद्धा त्यांनी मार्केट करून घेतलेली आहे, खोटे दौरे दाखवून। आणि संचालक मंडळ हे गरिबांच्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाने पूर्व जात असताना लाखो रुपयांची उधळपट्टी 30 वर्षापासून चालू आहे। म्हणजे शेतकरी उपाशी आणि संचालक मंडळ तुपाशी अशी मौज या शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लूट शेतकऱ्यांच्या पैशांची 30 वर्षापासून चालू आहे। आणि याला सर्वस्वी जबाबदार माननीय तालुक्यातील आमदार अमरीश पटेल यांना 30 वर्षापासून लोकांनी डोळे लावून सगळ्या कोऑप संस्था, आमदारकी असेल, सगळ्या कोऑप बँका असतील, सगळी सत्ता डोळे लावून बाईंच्या ताब्यात दिलेली असताना आज तालुक्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की ज्या माजी आमदारांनी इंद्रसिंग भाऊसाहेब असतील, शिवाजीराव दादा असतील, गदमाडी असतील, व्यंकटराव रंदे असतील, प्रल्हाद काटे असतील, यांनी या तालुक्यामध्ये जे सहकार चळवळीतनं फार मोठं सहकार क्षेत्रात काम केलं होतं, त्या सगळ्या संस्थांवर 30 वर्षापासून भाईंचं
अधिराज्य आहे. विद्यमान संचालक मंडळ ही वसुली तात्काळ करते की वेळ काढूपणा करून सारवासारव करते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. अमोल राजपूतसह ब्युरो रिपोर्ट KBN 9. वळूया पुढल्या बातमीकडे. सध्या महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळापेक्षा शेतकऱ्याचा कस पाहणाऱ्या शासनाच्या वेळोवेळी बदलत्या धोरणामुळे होरपळतोय. शासनाविरोधात आंदोलन करत हतबल झालेल्या शेतकऱ्याला निसर्गही साथ देत नाही म्हटल्यावर एकीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा आर्थिक मनानं धीर सोडतोय, तर दुसरीकडे एक अवलिया शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा यासाठी अंगावर आसूड ओढतोय. पोतराजाच्या भूमिकेतून शेतकऱ्यांसाठी न्याय मागतायत. काय आहे पाहूया. तो कुणी जातिवंत पोतराज नाहीये, या घटकेला तो आहे फक्त शेतकरी. संपूर्ण राज्य दुष्काळानं होरपळून निघतंय. शेतीमालाला हमी भाव नाहीये. कर्जाच्या विळख्यात अडकलेला शेतकरी आत्महत्या करतोय. शासनाच्या कितीतरी आश्वासनांच्या जीवावर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्व मार्ग सध्या तरी बंद झालेत. अन हीच शेतकऱ्यांची दारुण अवस्था उभं करणारं पथनाट्य सादर करणारे विजय जाधव हे बळीराजा शेतकरी संघाचे प्रवक्ते आहेत. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचे सदस्य असलेले जाधव हे मूळचे सांगलीचे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी राज्यात स्वखर्च फिरून त्यांचं हे कडक लक्ष्मी आंदोलन मागील गेल्या महिन्यापासून सुरू आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करतायत. सध्या ते तळोद्यात आलेत. भावानो, मी अल्पभूधारक शेतकरी आहे. मला फक्त 10 गुंठ जमीन आहे सांगली जिल्ह्यामध्ये. पण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी व्याजानं पैसे काढून मी आंदोलन हे चालू केलेलं आहे. यापूर्वी सुद्धा टीव्हीला तुम्ही बघितलं असेल, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातून अस्थि कलश घेऊन मी मंत्रालयावर गेलो होतो आणि तिथं मला मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांनी अटक केली होती. या आपल्या व्यथा मी असंच लढत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्न सुटेपर्यंत गेले 2 महिने मी पायात चप्पल घातलेलं नाही. आमचे मित्र विवेक कदम यांनी ही शपथ घेतलेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटेपर्यंत ना घराचा, बायका, मुलांचा कुणाचाही विचार करायचा नाही, पण लढत राहायचं. आपल्या सगळ्यांची ताकद अशीच आमच्या पाठीमागे राहू दे ही आपल्याला मी विनंती करतो. आणि स्वाक्षरी फॉर्म आहे, सह्यांचा फॉर्म, याच्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे. अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त स्वाक्षरी इथं द्या हे आपल्याला मी विनंती करतो. राज्यभरात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांच्या मागण्या शासनानं मान्य कराव्यात म्हणून पोतराजाची भूमिका साकारून अंगावर फटके मारून घेत कडक लक्ष्मी आंदोलनाद्वारे सरकारचं लक्ष वेधण्याचा श्री जाधव यांचा प्रयत्न आहे. याच पथनाट्यात सुप्रसिद्ध दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या गंभीर आवाजातलं शेतकऱ्यांचं दारुण अवस्थेचं विदारक नाट्य व विजय जाधव यांच्या अंगावर फटके मारून घेण्याचा प्रसंग अनेकांच्या अंगावर शहारे आणणार आहे. साऱ्या
देशाचं ह्यो पोट भरतोय र, राब राबुनी शेतकरी मरतोय र. येतोच मला सुखात दुष्काळ, नशिबी आमच्या तिन्ही काळ, डोळ्यात आमच्या पाऊस काळ, देश बुडव्याचा इथं सुकाळ. हर देश बांधवासाठी सार भोगतोय र, राब राबुनी शेतकरी मरतोय र. आस कर्जाचा लागलाय गळा, आता आली या मरण कळा. बळीराजाची ही अवकळा, याचा कुणाला नाही कळवळा. संपूर्ण राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या निवेदनाची प्रत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी ते मुख्यमंत्र्यांना देऊन आंदोलनाची मुंबई इथं सांगता करणार आहेत. गणेश मराठे, KBN 9, तळोदा. हिडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे, बळीच राज्य येऊ दे. आता किती कमर्शियल ब्रेक नंतर बरंच काही. आपण पाहत राहा खानदेश तन मन KBN 9. एक विचार एक अभियान. ब्रेकनंतर आपलं परत स्वागत. बातमी आहे, नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात घेण्यात आली. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 10 विषय घेण्यात आले. अवघ्या 1 मिनिटात सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपनगर अध्यक्ष राजेंद्र माळी, मुख्याधिकारी गणेश गिरी व नगरसेवक उपस्थित होते. हे जवान CRPF मध्ये कार्यरत असताना छत्तीसगड येथे सेवा बजावताना दिनांक 22/7/2017 या जागेत चेन लिंक फेन्सिंग मीटर 16 कामे करणे कामाचे खर्चाचे अंदाजपत्र माननीय अध्यक्ष साहेबांच्या आजच्या सभेपुढील एक ते. वळूया पुढल्या बातमीकडे. नात्याचं अनुबंध जपणारं रक्षाबंधन येऊन ठेपलंय. श्रावणातल्या उत्सवांच्या मांदियाळीत एक पावन पर्व अर्थात रक्षाबंधन. प्रेम जिव्हाळ्याचे क्षण साठवत नात्याचे मूल्यवान मौतिक जगण्याच्या वाटा नकळत देखण्या करतात. ते अस्तित्वाचा गंध सदैव दरवळत ठेवतात. रक्षाबंधन तरी यापेक्षा वेगळं काय सांगतं. राखी मांगल्याचं, निष्ठेचं, प्रेमाचं, परस्पर विश्वासाचं प्रतीक असं हे रक्षाबंधन काही तासांवर येऊन ठेपलंय. याविषयी बाजारपेठेचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अमित कापडनीस यानं. बहीण भावाच्या मनाचं बंध कायम जोडणारा रक्षाबंधन हा पवित्र सण अंतिम टप्प्यात सुरू झालाय. भावाला राखी बांधण्यासाठी बहिणीची आतुरता वाढली आहे. नंदुरबारची बाजारपेठही सजली आहे. बाजारपेठेत रंगीबिरंगी राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध आकार, रंग, छोट्या मण्यांच्या राख्या, मोरपंखी राख्या दाखल झाल्यानं पूर्वीच्या राख्यांनी आता कात टाकलेली आहे.
दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या सणाला ऐतिहासिक संदर्भ देखील आहे. असा हा पवित्र सण सोमवारी येऊन ठेपलाय. त्यामुळं बाजारपेठ गजबजलेली दिसून येते. जीएसटीचा फटका काही प्रमाणात राख्या विक्रेते व ग्राहकांना बसला आहे. याविषयी विक्रेते बोलत नसले तरी याचा परिणाम जाणवतोय. याशिवाय सीमा प्रश्नावरून भारत चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे भारतात चीनी उत्पादन मालावर बहिष्कार घातला जातोय. चीनी विरोधी वातावरण असल्यानं सुजाण विक्रेत्यांनी साहजिकच चीन उत्पादित राख्या विक्रीसाठी ठेवलेले नसल्याचं दिसून आलं. काही ठिकाणी बहीण भावाच्या नात्याला शुभेच्छा देणारी शुभेच्छा पत्रकही बाजारात दिसून आली. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. त्यामुळे शुभेच्छा देण्याची पद्धत बदलली आहे. सण, उत्सव, अभिनंदन यासाठी व्हॉट्सअप, फेसबुकवर देऊन वेळ मारून निभावतं. पण रक्षाबंधन असा सण आहे त्यासाठी इंटरनेटवरच्या शुभेच्छांना आजही महत्त्व नाहीये. राखीचा धागा बहीण भावाच्या नात्यात कर्तव्य बांधतो. संयम आणि विवेकाची ही रेशीम गाठ असते. माणसं पैशांनी कितीही मोठी झालीत, सुख, समाधान, आनंद, ऊर्जा, कौतुक, प्रोत्साहन जगताना बहीण भावाचं नातं त्याबरोबरच मनाजवळचं लागतं. याविषयी शिक्षिका व समाजसेविका सौ सुलभा महिनेंनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुरेशा आहेत. आणि आपण आज पाहतोय की सगळ्याच घडामोडी ह्या मॅक्झिमम ऑनलाईन होत आहेत. उदाहरणार्थ दिवाळी असो, दसरा असो किंवा अनेक फेस्टिवल्स आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. तर आपण सहज या संस्कृतीचा जो काही शुभेच्छा वगैरे देण्याचं जे काही काम करतो ते ऑनलाईन करत असतो. जगाच्या पातळीवर मनुष्य कुठेही असला तरी आपण आपल्या घरबसल्या त्याला विश करू शकतो. या सगळ्या गोष्टी आज चाललेल्या आहेत. परंतु जर आपण एक विचार केला रक्षाबंधनाच्या बाबतीत पर्टिक्युलर, तर असं वाटतं की हा एकमेव सण असा आहे की याला आपण ऑनलाईन शुभेच्छा नाही देऊ शकत. आणि मला असं वाटतं की एक भाऊ हा कितीही लांब असला नॅशनल इंटरनॅशनल स्पॉटवर, तरी तो त्या दिवशी विशेष असं महत्त्व देऊन बहिणीजवळ येतो आणि आपल्या बहिणीच्या शुभ असते ती राखी बांधून घेतो. आणि ही भारतीय संस्कृतीतलं फार मोठं एक जे कल्चर आहे, ह्या कल्चरला मला वाटतं या कल्चरचं जे काही एक आदर्श आहे हा जग पातळीवर खूप एक नाविन्याचा विषय आणि एक चर्चेचा विषय ठरतो. आणि याचंच एक उदाहरण जर आपण द्यायचं म्हटलं तर आता नुकतंच या महिन्यात आदरणीय केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी धुळ्याला भेट दिली. त्यावेळेस त्यांनी आपली बहीण धुळ्याला राहते म्हणून त्यांनी हे औचित्य साधून रक्षाबंधनाचं केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी आपल्या बहिणीच्या शुभ हस्ते धुळ्यात राखी बांधून घेतली. हे सुद्धा खूप मोठं उदाहरण आहे. असो म्हणजे मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा दुनियाच्या कुठल्याही पोस्टवर भाऊ जरी विराजमान असेल तरी ह्या शुभ समय रक्षाबंधनाला तो ऑनलाईन शुभेच्छा न देता बहिणीजवळ येतो आणि बहिणीला नमस्कार करतो आणि बहिणीच्या शुभ हस्ते राखी बांधून देतो. आणि मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीत फार महत्त्वाचं कल्चर आणि लक्षण आहे. तिकडं आमचा साक्रीचा प्रतिनिधी सचिन सोनवणेनं रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. रक्षाबंधनाला अवघा 1 दिवस शिल्लक असला तरी बाजारपेठ मात्र थंड दिसून आली. साक्रीचा आठवडे बाजार रविवारी भरतो. त्यामुळं ग्रामीण भागातील ग्राहक बाजारानिमित्त येतात. तो काही तेवढा विक्रीवर परिणाम होईल अशी आशा राखी विक्रेत्यांना आहे. विक्रेत्यांनी यंदा जास्त प्रमाणावर राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. निम्मेपेक्षा अधिक माल यंदा शिल्लक राहण्याची भीतीही विक्रेत्यांनी केबीएनशी बोलून दाखवली आहे. जीएसटीमुळे काही झालेलं आहे आणि लोकांकडे विसर नाहीये. 11 वाजून जातात लोक दोन्ही होते दादा. काय करणार नाविलाज जसं पाहिलं तसं गिराईक नाही अजिबात नाही. आता बघू उद्या रविवारी काय होतं काय नाही. गिराईकाची कमी आहे. 2 दिवस राहिले रक्षाबंधनाला माल जास्त भरला गेला आहे. आता बघू आता कसं काय होतं काय होतं. जीएसटी आलं आहे म्हणून आम्हाला फटका बसणार आहे.
उद्या रविवार आहे उद्याचा बाजार आहे. आता बाजारीच्या दिवशी लावू दुकान आणि सोमवारी लावू. सोमवारी रक्षाबंधन आली आहे. आता इथंच थांबते. तत्पूर्वी एक नजर आजच्या टॉप स्टोरीजवर. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार, लेखापरीक्षकांच्या अहवालात माहिती उघड. माजी संचालक मंडळास तात्काळ भरपाईचे आदेश. शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ते मारून घेतात स्वतःला फटके. सुकाणू समितीचे सदस्य विजय जाधव तळोद्यात. नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 10 विषयांना एका मिनिटात मंजुरी. विरोधकच नसल्यानं शांततेत पार पडली सर्वसाधारण सभा. नात्याचा अनुबंध जपणारं रक्षाबंधन. श्रावणातल्या उत्सवांच्या मांदियाळीत एक पावन पर्व. आपण पाहत राहा खांदेचं तन मन KVN9. एक विचार एक अभियान.